त्या दगडावर नारळ फोडून भूमिपूजन केलं। तो दगड केक स्वरूपात आम्ही कापून अर्धवट कामाचा निषेध केलाय। जन आंदोलन करून देखील सरकार दखल घेत नसल्यानं दगडी सरकारला हा दगड होता। त्यामुळे निदान आता तरी सरकारनं कोकणवासियांना न्याय द्यावा, प्रवाशांची होणारी गैरसोय रोखावी, असं मत सचिव मिहिर मटकर यांनी व्यक्त केलंय। 10 वर्षापूर्वी हाच दगड नारळ वाढवून आणि दगडावर नारळ वाढवून याच रेल्वे टर्मिनसचं भूमिपूजन झालं आणि 16 वर्ष चालणाऱ्या या लढ्यात 10 वर्षांपूर्वी सावंतवाडीकरांना एक आशा आली की कोकणाला जे टर्मिनसची गरज आहे ती सावंतवाडीकर कोकणाला देतील। पण सरकारने या गोष्टीचा अक्षरशः सिरियसनेस सावंतवाडीकरांना कधी दिलंच नाही। मध्ये खूपदा अशा गोष्टी झाल्या जिथे आशा पल्लवित झाल्या, पण दरवेळी सावंतवाडीकर आणि अख्खा कोकण प्रांत हा तोंडावर पडल्याशिवाय त्यांच्याकडे काय हातात आलंच नाही। त्यामुळे तोच दगड आता केक स्वरूपी आम्ही कापून सरकारचा जाहीर निषेध करतोय की त्यांनी एवढ्या आंदोलनांना, एवढ्या लोकांच्या जन आंदोलनाला सुद्धा त्यांनी हास्यास्पद वागणूक सरकारने दिली आणि सावंतवाडी आणि कोकणवासियांच्या पदरी उपेक्षाच दिली। त्यामुळे हा दगड स्वरूपी केक कापून सरकारचा आम्ही जाहीर निषेध करण्याचा प्रयत्न होता, जो आज झालाय। मागे सावंतवाडी रोड म्हणून तुम्हाला दिसतंय, तिथे अजून टर्मिनस हे लागलेलं नाही आहे आणि पुढेही ह्याच्यापेक्षा गोष्टी होतील। पुढेही लोक असेच ट्रॅकवर येऊन मोठं काहीतरी घडू शकतं हे मागच्या वेळी आम्ही त्यांना सांगितलेलं, पण सरकार त्याचं गांभीर्य घेत नाही आहे। त्यामुळे हा दगडी सरकारला एक दगड असा हा केक होता। त्यामुळे सरकारने या गोष्टीचा लवकरात लवकर विचार करून कृपया सावंतवाडीच्या जनतेला आणि कोकण प्रांतातल्या जनतेला न्याय द्यावा अशी मी त्यांच्याकडे